नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? सुनीता किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गावरानी कोंबड्याची चुलीवरील झणझणीत भाजी. सर्वात पहिले आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊ. सगळ्यात पहिले आपण मॅरिनेशन साठी हळद टाकून घेऊ. 2 चमचे मीठ. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हळद आणि मीठ एकत्र झाले पाहिजे, छान त्याला लागलं पाहिजे. आता आपण याला अर्धा तासासाठी मॅरिनेट होऊ देऊ. भाजीसाठी लागणारे मसाले: 4 कांदे आपण चुलीत भाजून घेतले, 1 खोबऱ्याची वाटी, 10-12 लाल मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण, चिकन मसाला, 10-12 काजूचे तुकडे, जिरे. अख्ख्या मसाल्यांसाठी 3 चमचे धने, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा खसखस, 2 चमचे मगजबी, 4-5 मिरे, 5 लवंगा, 1 चक्रफूल, थोडी जावित्री, 5-6 हिरवे वेलदोडे, दालचिनीचे तुकडे आणि 3 तेजपत्ते. काही मसाले आपण आता तव्यावर भाजून घेऊ. धने भाजून घ्यायचे, त्यात तीळ टाकायचे, खसखस टाकायचे. खडे मसाले आपण सगळे याच्यात टाकून घ्यायचे, ते पण छान भाजून घ्यायचे. आता हे आपण काढून घेऊ. आता आपण लाल मिरच्या भाजून घेऊ. आता आपण सूप करून घेऊ, त्याच्यासाठी थोडं तेल टाकू पातेल्यात. आता आपण चिरलेला कांदा टाकू, 1 टमाटा चिरलेला टाकू. कांदा टमाटा छान मऊ होऊ दे. आपण जे मॅरिनेट केले होते ते गावरानी चिकन आपण आता यात सोडूया. त्याला आपण मीठ हळद लावले होते, त्यामुळे कांद्यात आपण मीठ हळद टाकले नाही. याला आता आपण थोडा वेळ झाकून देऊ. थोडं आपण डिशवर पाणी टाकून द्यायचं. कढई ठेवली, आता आपण याच्यात तेल टाकून घेऊ. आपण हा मसाला तळून घेतलाय, आता आपण याच्यात पीस टाकून घेऊ. आपण जे शिजवले होते सूप ते आपण याच्यात टाकून घेतले. आता थोडा वेळ भाजीला होऊ देऊ.
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.